महाराष्ट्रातले राजकारणी नेहमी सांगत असतात की आम्ही जनतेचे सेवक आहोत, लोकप्रतिनिधी आहोत आणि जनतेसाठी काम करतो. जनता आम्हाला मत देते, त्यामुळे दिवस रात्र मेहनत करण्याची, त्यांच्यासाठी प्राण देण्याची त्यांची तयारी असते. मात्र महाराष्ट्रामध्ये काही नेते असे पण आहेत ज्यांच्याबाबत मग ट्विट केलं जातं आणि त्यांचा खरा चेहरा जगासमोर येतो. आपल्यासोबत आहेत अंजलीताई दमानिया, समाजसेवक आहेत. त्यांचं एक ट्विट सध्या गाजतंय. भुजबळांबद्दलचं हे ट्विट आहे. डोरिन फर्नांडिसच्या यांच्या कुटुंबियाबद्दल हे ट्विट आहे आणि या ट्विटच्या मागची नक्की संपूर्ण कहाणी काय आहे ती आज आपण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहोत. ताई, तुमचं स्वागत आहे. डोरिन फर्नांडिसची केस आहे. बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की नेमकं काय झालं, जागेचा व्यवहार काय होता, भुजबळांची भूमिका काय होती. पण तुम्ही लढा देत आल्या. 20 वर्षापासूनचा हा लढा होता. अखेरकार यश आलंय. 8.5 कोटी जे या कुटुंबियांना भेटायला हवे होते ते देखील त्यांना मिळालेले आहेत. या मागची संपूर्ण कहाणी काय तुमच्या तोंडून ऐकायची? अगदी नक्कीच. कसं आहे की सांताक्रूज वेस्टला SV रोड जे आहे त्या SV रोडला लागून म्हणजे एकच बिल्डिंग अलीकडे एक छोटा बंगला होता जो फर्नांडिस कुटुंबाचा होता. आणि त्या कुटुंबात एक भाऊ आणि 2 बहिणी आणि त्यांची मुलं असे सगळेच जण होते. 1993मध्ये ते कुटुंब वाढल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण हे रिडेव्हलपमेंटला देऊया. म्हणून रहेजा बिल्डर्ससारख्या एका बिल्डरकडे त्यांनी ते रिडेव्हलपमेंटला दिलं. आता रहेजा आणि बोलणं असं झालं होतं की त्याच्याऐवजी त्यांना 5 फ्लॅट्स बांधून रहेजा देणार होता. 1993 पासून 2003 पर्यंत रहेजानी काही केलं नाही आणि 2003मध्ये परवेश कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीला त्यांनी ते देऊन टाकलं. आता परवेश कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची होती तर ती समीर भुजबळची होती. आणि जेव्हा मी यांच्या विरुद्ध लढत होते, भुजबळांविरुद्ध लढत होते, तेव्हा मला कोर्टात हे कुटुंब भेटलं आणि त्यांनी मला ही सगळी कहाणी सांगितली की 2003मध्ये त्यांचा बंगला जो त्यांनी रहेजाला दिलेला तो त्यांनी भुजबळांना विकला. भुजबळांनी तो बंगला डिमॉलिश केला आणि तिथे एक टोलेजंगी अशी एक इमारत उभी केली ज्याचं जसं मी म्हणते 9व्या मजल्यावर एक स्विमिंग पूल देखील बनवला. त्या बिल्डिंगला 2022 पर्यंत OC देखील नव्हती आणि अशा बिल्डिंग म्हणजे ही त्यांनी ती इमारत बांधली. पण त्या कुटुंबाला ज्या दिवशी ते त्यांचा बंगला डिमॉलिश झाला त्या दिवशी कळलं की हा तर तिसराच माणूस आहे. त्या तिसऱ्याच माणसांनी आपलं हे घर विकत घेऊन टाकलंय आणि त्यांना 1 रुपया मिळालेला नव्हता. म्हणून ते बिचारे घाबरले. तर ते म्हणाले की बाबा आमचं असं ठरलं होतं की आम्हाला 5 फ्लॅट मिळणार होते, ते तुम्ही देणार आहात का? तर मग हो नाही करत 5 फ्लॅट देऊ म्हणून सांगितलं. परत त्याच्यात अनेक मीटिंग केल्या. एकदा तर त्यांना MET मधनं समीर भुजबळने अक्षरशः काढून बाहेर फेकून दिलं होतं त्या लोकांना, क्लॉड आणि त्याच्या बायकोला. पैसे देण्याचं तर दूरच सोडा, त्यांना उभं पण करत नव्हते, त्यांच्याशी कोणी बोलत पण नव्हतं. त्यांनी सगळं केलं. एक सामान्य माणूस काय करतो की बाबा जाऊन FIR करतो, चीफ मिनिस्टरला पत्र लिहितो, होम मिनिस्टरला पत्र लिहितो. इकडे डेप्युटी चीफ मिनिस्टर छगन भुजबळ, होम मिनिस्टर छगन भुजबळ. FIR त्यांचं कोणी ऐकत नाही. म्हणजे FIR फाईल करून कोणी काही त्याच्यावर कारवाईच केली नाही. कंप्लेंट्स फाईल केल्या सगळीकडे, काही नाही. आता कोर्ट हे सगळ्यांनाच परवडत असं नाही आहे. कारण किती तुम्ही हे कराल, वकिलांना पर हिअरिंग जे पैसे द्यायला लागतात एवढे पैसे देण्याइतके त्यांच्याकडे उरलेच नव्हते. कारण क्लॉड फर्नांडिस जेव्हा ते वारले मागच्या वर्षी तेव्हा ते 87 वर्षाचे होते. तर त्यांचं कमवणं माणसाचं एक वर्ष 55-58 पर्यंत असतं. तर 30 वर्ष त्यांची जे होते नव्हते ते सेव्हिंग्जही संपले होते, त्यांचे जे दागिने होते तेही विकून झाले होते. तर त्या डोरीनकडे काही एक उरलं नव्हतं. शेवटची तिची जी गळ्यात सोन्याची एक माळ होती ती तिने मार्च महिन्यात विकली आणि तिच्याकडे जेवढे पैसे होते ते तिच्या बँकेत होते. आत्ताच्या घटकेला तिच्याकडे फक्त 38,000 रुपये उरलेले होते. म्हणजे तिला पुढचे 2 महिने ते चालले असते. कारण ती बाई 38,000, खरं तर तुम्हाला हे गंमत वाटेल की एवढ्या 38,000 ती 2 महिने कसे काढणार. पण ती बाई घरात स्वयंपाक करते, भांडी घासते, धुणं धुते, मुलांचे केस कापते, सगळं काम ती 78 वर्षाची बाई करते. कारण तिची 3 मुलं जी आहेत ती मेंटली रिटार्डेड आहेत. म्हणजे ज्याला ऑटिस्टिक म्हणतो त्याच्यात पण मेंटल डिग्रेडेशन जे त्यांचं झालं आहे ते कम्प्लीट रिटार्डेशनपर्यंत गेलेलं आहे. तर त्याच्यातला म्हणजे 2 मुलांना तिने कुठे नोकरी मिळत असेल तर आपण प्रयत्न करूया.
तर म्हणून तिने एकाला नोकरीला लावलं तर त्याला 600 रुपये पगार मिळत होता, दुसऱ्याला लावलं त्याला 1000 रुपये मिळत होता. आणि एकदा ती सहज म्हणून बघायला जेव्हा गेली तेव्हा तिला दिसलं की त्या मुलाकडनं ते हमाली करून घेत होते. त्यामुळे काय करणार अशी बाई, म्हणजे जिचा आता नवराही गेला, मुलंही ती नाशी आणि सगळे होते नव्हते ते पैसे संपले होते. तर माझी आणि त्या दोघांची म्हणजे क्लॉड आणि म्हणजे तिच्या नवऱ्याची आणि तिची ओळख कोर्टात झाली होती. जेव्हा मी भुजबळांविरुद्धचं जे मॅटर होतं ते सीजेन पुढे मी स्वतः फाईट करत होते. भुजबळांनी जो पदाचा दुरुपयोग केला त्याचा थेट फटका या फर्नांडिस कुटुंबियांना भेटला. अत्यंत हालाकीचे दिवस त्यांना काढायला लागले उतारवयात असं म्हणावं. अगदी नक्कीच. आणि त्यात त्यांना वाईट वाटायचं सोडून म्हणजे एखाद्या माणसाला जर मी आज दाऊद इब्राहिमला जरी सांगितलं असतं ना की बाबा, मी त्यालाही कळलं असतं ना की हे कुटुंब असं आहे, एक दिवस मला नाही वाटत त्यांनी पैसे ठेवले असते, ताबडतोब दाऊद सारख्या माणसाने पण दिले असते. पण हे सगळे त्याच्या पलीकडे गेलेले राजकारणी आहेत. म्हणजे त्यांना हृदय म्हणा, म्हणजे त्यांना काही इतके ते क्रूर झालेले आहेत की त्यांना त्यांच्या हृदयाला पाझर फुटतच नाही असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण फॉर एक्झाम्पल तुम्ही समीर भुजबळची जी शेवटची प्रेस कॉन्फरन्स होती ती जर ऐकली असेल, 16 वेळा, मी मुद्दाम मोजलं या माणसाने किती वेळा म्हणावं, 16 वेळा तो माणूस म्हणतोय की आम्ही त्यांना पैसे देऊ केले होते. किती? तर 50 लाख रुपये. त्या इमारतीचे सांताक्रूजच्या 50 लाख रुपये त्यांनी जे देऊ केले ते आम्ही सहानुभूती म्हणून देत होतो. अरे कसली सहानुभूती? तो त्यांचं घर आहे, ते त्यांची जमीन आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमचं बंगला बांधला, एवढी मोठी जी टोलेजंगी इमारत बांधली, त्याच्या पहिल्या 3 मजल्यावर काय आहेत? ते 5 फ्लॅट आहेत जे तुम्ही त्यांना द्यायचे होते. कधी दिलेत? आणि कसली सहानुभूती दगडाची दाखवताय तुम्ही? आणि एकदा नाही 16 वेळा त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की आम्ही त्यांना सहानुभूती म्हणून देत होतो. म्हणजे मला तर खरंच अशा लोकांना काय म्हणावं, माझ्याकडे तसे शब्दप्रयोग पण उरलेले नाही आहेत. एक मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे सध्या जरांगे पाटलांचा, तर भुजबळांनी टीका केली होती की जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्या सासऱ्यांचं खातात, अशा पद्धतीची टीका केली. मी कुणाच्या सासऱ्याचं खायला जात नाही, अशाचा तो सगळा विषय होता. आणि यानंतर तुम्ही जे ते ॲक्शन मोडमध्ये आला अशी पण माहिती आहे. नाही, माहिती नाही. मी ट्विटही केलं होतं आणि मी म्हटलं त्यांचा जेव्हा तो इंटरव्ह्यू बघितला, मी टी व्हीवर बघत होते, अक्षरशः तळपायच्या मस्तकाला गेली की हा माणूस असं बोलूच कसं शकतो की आम्ही आमच्या कष्टाचं खातो. त्यांची ती एक बोलण्याची एक स्टाईल पण आहे. अरे कसलं कष्टाचं खाता? 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस मी तुमच्यावर केलेली आहे. त्याचे सगळे डिटेल्स मी अँटी करप्शन ब्युरोकडे दिले आहेत. ते काही कोणी कष्टाचे बनवू शकतं का? एक भाजी विकणारा माणूस त्याच्या कष्टाने 2653 कोटी रुपये बनवू शकतो? आणि हे यांच्यासारख्या फर्नांडिस कुटुंबासारख्या लोकांचे खाल्लेले, लुबाडलेले, भ्रष्टाचार केलेले पैसे आहेत, दुसरं काही नाही आहे. ताई, त्यावेळीची किंमत आहे 8.5 कोटी, आत्ताची मार्केट व्हॅल्यू त्याची काय आहे? आणि आता याचा खऱ्या अर्थाने त्यांना काही फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण इतका 20 वर्षाचा हा पूर्ण मोठा पिरियड त्यांनी हालाकीमध्ये काढलेला आहे. त्यांच्यासोबत न्याय झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, न्याय थोडा झाला, खूपसा झाला नाही असंही वाटतं. पण त्याच्यात कसं झालं होतं की ते जे 5 फ्लॅट होते ते एक भाऊ आणि 2 बहिणी मिळून होते. त्याच्यातले ह्यांचा जो शेअर होता तो 2 फ्लॅट आणि एका बहिणीने त्यांच्या नावावर, म्हणजे तिला मुलं नव्हती आणि तिला नेहमी डोरींची ही 3 ऑटिस्टिक मुलं होती म्हणून त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती होती, म्हणून तिने तिचा फ्लॅट यांच्या नावावर केला होता. तर म्हणून क्लॉडला 3 मिळणार होते. आधी ते 720 स्क्वेअर फीटचे मिळणार होते. पण यांनी एक न सही करता एक अग्रीमेंट बनवलं होतं, ज्या अग्रीमेंटमध्ये त्यांनी तिची 720 स्क्वेअर फूट पण कमी करून टाकले आणि टोटल जे केले ते त्यांनी जवळजवळ 1500 स्क्वेअर फूट केले. आणि 1500 स्क्वेअर फूटप्रमाणे हे ॲक्च्युली सगळं कधी झालं, कारण मी जेव्हा मागच्या वर्षीपासून 2022 पासून मी सुप्रिया सुळेंना भेटले होते आणि त्यांनी YB चव्हाण सेंटरवर बैठका ठेवल्या. आणि मला खरंच सांगायचं आहे की ज्या दिवशी मी खरं तर माझा आणि पवार कुटुंबाचा एक जराही पटत नाही, कारण मला असं वाटतं की भ्रष्टाचाराची जी सुरुवात झाली ती त्यांच्या कुटुंबापासूनच झाली आहे. सिंचन घोटाळ्यात म्हणा, अनेक गोष्टीत मी त्यांच्या विरुद्ध खूप लढले होते. तर मला वाटलं नव्हतं की मी कधी सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवेन, पण मी त्यांना तो एक मेसेज पाठवला की आत्ताच्या घटकेला
मला या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची आहे, हे तुमच्या पक्षात आहेत, तर आय रिक्वेस्ट यू की तुम्ही ह्याच्यात इंटरव्हीन करा. आणि खरंच सांगायचं म्हणजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या, अगं हे असं खरंच आहे. मी म्हटलं होय, दिस इज अ फॅक्ट, तुम्हाला येऊन बघायचं असेल तुम्ही बघा. मग त्यांनी त्यांचा आधी ते म्हणे मी बारामतीत आहे, मी कोणाला तरी पाठवते. आणि त्यांनी कोणाला पाठवलं, त्यांनी ते सगळं बघितलं. बघितल्यावर खात्री पटल्यावर सुप्रिया सुळे बिचाऱ्या एकदम हे झाल्या आणि त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आमचा, ज्याच्यात सगळी माणसं होती. म्हणजे समीर भुजबळ होते, सुप्रियाताई होत्या, त्यांचे ॲडव्होकेट्स होते, माझे जे आम आदमी पक्षाचे काही कलिग्स होते ते, आणि डोरिन फर्नांडिस. याच्यात तारखा ठरल्या, मीटिंग्स झाल्या YB चव्हाण सेंटरवर. म्हणजे माझ्यासारख्यांना खरं तर मी राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसमध्ये पाऊलही कधी टाकलं नसतं, पण मला या कुटुंबाची स्थिती बघून मला तिथे जावं लागलं. आणि मी तिथे जाऊन त्यांना भेटले आणि करत करत त्यांना तर शेवटी एक किंमत ठरली. जानेवारी महिन्यात सुप्रियाताईंच्याच इंटरव्हेन्शनमुळे ते म्हणाले की निदान 8.5 कोटी तरी तुम्ही द्या. तर 8.5 कोटी ठरले, पण 1 नाही 2 नाही, द्यायचे आम्ही देऊ म्हणून 1 वर्ष लागेल म्हणे आम्हाला द्यायला. तेव्हा मी हसले, म्हटलं तुमच्याकडे इतकी कोट्यावधी रुपये असताना तुम्हाला 8.5 कोटी द्यायला 1 वर्ष लागणार आहे. तर म्हणाले हो. आणि त्याचा खरं तर उलगडा मला नंतर झाला, कारण हे पक्ष बदलणार होते. मग सुप्रियाताईंचा काही कंट्रोल राहिला नसता, त्यामुळे मग काय कोण द्यायला लावणार आहे मला, असं त्यांना वाटलं असेल कदाचित. तर जून महिन्यात त्यांनी पक्ष बदलला, ते भाजपबरोबर त्यांचा तो अजित पवार गट गेला. आणि त्यानंतर सगळंच मस्त मजा चालली होती, काहीच कोणी द्यायला तयार नव्हतं. सुप्रियाताईंनी अनेक वेळा त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज दिले की बाबा तुम्ही पैसे देणं आहे ते तुम्ही ताबडतोब द्या, राजकारण आपण बाजूला ठेवूया आणि तुम्ही द्या हे पैसे. तर जुमानत नव्हते, बिलकुल नाही, बिलकुल नाही. नोव्हेंबर महिन्यात तर ते मला म्हणाले, जेव्हा ते जरांगे पाटलांचा आणि त्यांचा इश्यू सुरू झाला तेव्हा मी तो जो इंटरव्ह्यू होता तो बघितला की मी माझ्या कष्टाचं खातो वगैरे. ते म्हणाल्यावर डोकं फिरलं माझं. आणि मग मी तेव्हा ट्विट केलं आणि प्रेस कॉन्फरन्सही घेतली की अशांना ओरबाडून खातायत ते. एवढंच नाही तर 1.5 वर्ष इतक्या मीटिंग होऊन 20 वर्ष त्यांना त्रास दिला, 1.5 वर्ष आम्ही लढतोय, सुप्रियाताई तुम्हाला 100 वेळा सांगतायत तरी तुम्ही कोणाचं ऐकत नाही. इतकी खालच्या दर्जाची माणसं आहात तुम्ही. तर हे जेव्हा आमचं सगळं झालं तेव्हा जरांगे पाटलांच्या त्या इश्यूमुळे बहुतेक त्यांना कुठेतरी वाटलं असेल की दबाव येईल, आपल्याला राजकीय दबाव येईल, म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की आपण हे देऊन टाकू. म्हणून त्यांनी एक ग्रुपवर मेसेज टाकला की आम्ही द्यायला तयार आहोत, पण ईडीने त्याच्यावर रजिस्ट्रीचा बॅन केला. म्हणजे ईडीने त्यांच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज सो कॉल्ड जप्त केल्या होत्या. सो कॉल्ड मी अशासाठी म्हणते कारण ते तिथे व्यवस्थित मजेत राहत आहेत अजूनही, पण पेपरवर त्यांनी त्या रजिस्ट्री बंद केल्या होत्या. आता रजिस्ट्री माणूस का बंद करतो की बाबा थर्ड पार्टी इंटरेस्ट त्यांनी क्रिएट करू नये म्हणून. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय बोलताय, हे तर तुमची 2003 पासूनचं देणं आहे, याची रजिस्ट्री बंद करण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणून मी ईडी बरोबर चेक केलं तर ते म्हणाले दिस इज ओनली लिमिटेड टू थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन्स. तर हे जेव्हा मी कळलं तेव्हा मी म्हटलं नाही, तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी डोरीनकडनं घ्या आणि तिचे पैसे तिला ताबडतोब द्या, नाहीतर मी सोडणार नाही. तर त्याच्यात ते परत पुढे मागे त्यांचं चाललं होतं. मग मी देवेंद्र फडणवीसांना मेसेज पाठवला नोव्हेंबरमध्ये. 6 नोव्हेंबरला मी त्यांना SMS पाठवला की मला तातडीची मीटिंग पाहिजे. आणि त्या कुटुंबाला आणि त्यांच्या मुलांना घेऊन मी पूर्ण कुटुंबाला घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेले आणि दाखवलं. मी म्हटलं ही अशी परिस्थिती आहे आणि अशा राजकारण्यांना तुम्ही मोठं करताय. म्हणजे फडणवीस स्वतः आले होते घरी, त्यांच्या घरी होते, त्यांच्या घरी आम्ही कुटुंबाला घेऊन मी गेले होते. आणि त्याच्यात मी म्हटलं तुम्ही अशा लोकांना लुबाडणारे, लुटणारे असे राजकारणी जे त्यांचं पॉलिटिकल आयुष्य संपलं होतं, अशांना तुम्ही परत उभं करून मोठं करताय. म्हणजे काय बोलावं तुम्हाला की अजून लाखो लोकांना ते लुटतील. तर ते म्हणे नाही नाही, हे जे झालंय चुकीचं झालंय, मी समीरशी बोलतो. खरं तर ते ऐकून थोडं दुःख झालं होतं मला, कारण फडणवीस पूर्वी त्यांच्या विरुद्ध लढत होते. अधिवेशनातही आपण माहिती आपल्याला की छगन भुजबळांविरुद्ध ओपन इन्क्वायरी, सो कॉल्ड ओपन इन्क्वायरी तेव्हा CM देवेंद्र फडणवीसनी चालू केली होती.
ते आता मी समीरशी बोलतो इथपर्यंत बदलले. ते बघूनही मला थोडंसं दुःख झालं की हे राजकारण जर असं असेल तर ती गटारगंगा म्हणजे खरंच आपल्यासारख्यांना नको. आणि मुख्यमंत्र्यांचा देखील काही रोल होता याच्यामध्ये. तर ते आधी मी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं, त्यानंतर त्यांना भेटलो जाऊन, ते बोलणार होते आणि त्यात काही होत नव्हतं पुढे. मग मी एकनाथ शिंदेंना भेटले, त्यांच्याकडे पण मी या पूर्ण कुटुंबाला घेऊन गेले आणि एकनाथ शिंदे म्हणाले की नाही नाही मी ताबडतोब याची बैठक बोलवतो आणि दोन्ही DCMशी मी बोलून यातनं आपण तोडगा काढू काहीतरी. आणि ते पण म्हणजे तसे संवेदनशील आहेत असं मला वाटतं आणि त्यांना ते खरंच डिस्टर्ब झाले होते. मला म्हणाले नाही नाही ह्याच्यातनं आपण मार्ग काढू आणि ते तसंच झालं. म्हणजे काही दिवसांनी आम्हाला कळलं की बाबा ते द्यायला तयार आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा दबाव आला फायनली आणि त्यामुळे झालं असं म्हणावं. सगळ्यांचाच दबाव मला वाटतं आला असेल आणि एकीकडे तो जरांगे पाटलांचा लढाई मोठा होत होता म्हणून शेवटी हे त्यांना कदाचित द्यावं लागलं असेल. साठी जे स्टेटमेंट केलं ते निमित्त ठरलं. हो ना, म्हणजे त्यांनी काय स्टेटमेंट्स केली होती त्यांच्या विरुद्धात. आता एखादा माणूस जर त्याच्या समाजासाठी लढतोय तर त्यांना काही ही हॅड नो बिझनेस. ते OBCचं हे जे केलंय ते मला कुठेतरी असं वाटतंय की ते उभं केलं गेलंय. पण राजकारणात मला पडायचं नाहीये, पण मला जे लढा द्यायचा होता तो मी मनापासून दिला आणि आज समाधान एवढं वाटतंय की ती बाई जिच्याकडे आता खरंच अजिबात पैसे नव्हते, म्हणजे 2 महिन्याच्या वर तिचं घर कसं चाललं असतं माहीत नाही. आणि एक उदाहरण देते, म्हणजे तिचा मुलगा मोठा मुलगा जो आहे नेवेल, त्याला मागच्या वर्षी त्याचं प्रोस्टेटची सर्जरी होती आणि मला जेव्हा कळलं तेव्हा मी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये गेले, बघितलं तर हा जनरल वॉर्डमध्ये होता. मी म्हटलं अरे जनरल वॉर्डमध्ये कशाला ठेवलं त्याला. तर म्हणाली नाही आहेत आता पैसे नाही आहेत, यू नो व्हॉट माय स्टेट इज, असं ती डोरीन मला म्हणाली. आणि मग मी त्याच्या औषधासाठी वगैरे तिला पैसे देऊन परत आले आणि एकीकडे विचार करत होते की ह्यांच्याकडे खरं तर सगळं आहे, म्हणजे त्यांची एवढी भली मोठी प्रॉपर्टी असताना त्या मुलाला तिथे जनरल वॉर्डमध्ये पडावं लागतं. आणि त्याच्यात हे सहानुभूती देणारे जेव्हा समीर भुजबळ बोलतात, खरंच म्हणजे काय आपण करून ठेवलंय. राजकारण म्हणा, राजकारणी म्हणा, समाज म्हणा आणि लोक म्हणा, कारण लोकांना सुद्धा आता ते लढायची जी ही जिद्द आहे ती उरलीच नाहीये. आता डोरीनसारखी व्यक्ती तुम्ही मला सांगा ना, ती लढणार कशी. तिला लढायचं झालं, तिने FIR केली, सगळीकडे कंप्लेंट्स दिल्या, कशी लढणार पुढे जर तिच्याकडे पैसा नसेल. हाऊ डज शी फाईट. कारण ती जर कोर्टात गेली जो वकील ती ठेवेल तो वकील छोटूसा 4-5 हजार घेणारा असेल आणि जे भुजबळांची अक्षरशः बॅटरी ऑफ लॉयर्स येते त्यांच्या विरुद्ध, म्हणजे ते टॉप ऑफ द रंग काउन्सिल्स घेतात, त्याच्यात कोर्टामध्ये कुठल्या हायकोर्टामध्ये तिचा मॅटर स्टँड होईल आणि लढून काय मिळणार आहे. एक तर तारीखच आधी मिळणार नाही, मिळाली तर त्याच्यात त्यांच्या बॅटरी ऑफ लॉयर्स विरुद्ध हिचा जो एक छुटपुट लॉयर असेल तिला न्याय कुठून मिळणार. म्हणजे सामान्य माणसांनी आज लढायचं कसं, हाच सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. एक यातून दिसतंय की फसवणूक झाली आहे. दुसरा विषय असा आहे की 20 वर्षाचा टाइम स्पॅन या संपूर्ण प्रक्रियेला लागलेला आहे. त्यामुळे 20 वर्ष भरून कसे काढणार हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी अंजलीताई दमन या काय करणार. नाही, आता 20 वर्ष जे म्हणजे खरंच हे पैसे जर तिला तेव्हा मिळाले असते, अनेक गोष्टी त्यांनी FD करून ठेवले असते, त्याच्यावर इंटरेस्ट कमवलं असतं, जे होतं ते पण नाही मिळाले. आता आमची विचित्र परिस्थिती अशी का झाली, कारण सुप्रियाताईंच्या बैठकींमध्ये हे 8.5 कोटी ठरले ते पण जानेवारी महिन्यात ठरले. खरं ते जानेवारी महिन्यात दिले असते तर 60% बँकेचा FD रेट आहे, त्याची जर कॅल्क्युलेशन केलं असतं तरी अजून 56 लाख रुपये येणं बाकी होतं, पण नाही दिले. आणि माझ्याकडे काय चॉईस काय आहे, म्हणजे मी कोर्टात जाऊ शकत नाही कारण वकील आपण हायर करू शकत नाही, इन पर्सन मी फाईट करू शकत नाही कारण केस तिची आहे. तर लढायचं काय. आपल्याकडे आत्ताच्या घटकेला मला सगळ्या जणांनी, मी अनेक लोकांशी चांगले विचारवंतांशी बोलले की बाबा ते असं असं म्हणतायत, तर ते म्हणाले बघ आयडियली तिला जेवढे मिळतात आधी पदरात पाडून घे. म्हणून आम्ही असं ठरवलं की ठीक आहे आता जाऊ दे, तिला तिच्या उतार वयात तरी त्याचा तेवढे पैसे पुरतील. आणि एकीकडे पण असं खंत मनात मात्र राहील की
तिच्याबरोबर पूर्ण न्याय झाला नाही. बरं, बाकीचे तिच्या ज्या बाकीच्या बहिणी आहेत, शीलाच्या दोन्ही मुली आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्या कोणालाच अजून न्याय मिळालेला नाहीये. कारण ही डोरीन त्याच्यातला एक भाग होता. बाकीचे जे आहेत त्यांना आज तगायत न्याय मिळालेला नाहीये. नक्कीच. आणि आजची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्यांची, जे 5 फ्लॅट होते 20 वर्षापूर्वीचे, त्याची काय असेल? आज सांताक्रूज वेस्टमध्ये 70,000 ते 75,000 रुपये पर स्क्वेअर फूट भाव आहे. आणि 700 प्रमाणे जर आपण विचार केला तर 3 फ्लॅटचे 2100 फूट होतात. म्हणजे जवळजवळ 17 ते 18 कोटी रुपये झाले पाहिजेत. पण त्याच्याऐवजी आता तिला 8.5 मिळाले आहेत. म्हणजे सॅड इज ऑल आय कॅन से. व्हेरी व्हेरी सॅड. एक शेवटचा प्रश्न आहे. अंजलीताईंबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही की अंजलीताई काय करतात. तुमच्यावर सुपारीवाज म्हणून देखील बरेच आरोप झाले. शिंदे सरकारमधल्या नेत्यांनी, भाजपमधल्या नेत्यांनी, परत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील तुमच्यावरती बरेच आरोप केले की तुम्ही हे सगळं जाणीवपूर्वक करताय, पैशांच्या हौसेपोटी करताय. तुमचं बॅकग्राऊंड महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, ते आज तुम्ही सांगा. नाही, जेव्हा छगन भुजबळ म्हणाले, खरं तर त्यांना माझं बॅकग्राऊंड पूर्ण माहिती आहे. पण लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी खरंच जाणं गरजेचं का आहे? कारण आत्तापर्यंत त्यांना हेच माहिती आहे की RTI ॲक्टिव्हिस्ट किंवा अँटी करप्शन ॲक्टिव्हिस्ट हे अमुक कोणाच्या सांगण्यावरनं करतात किंवा पैसे खाण्यासाठी करतात. तर मला, आणि हेच वापरून छगन भुजबळ म्हणा, संजय शिरसाट म्हणा, यांच्यासारखी लोक बोलत असतात. लोकांना माझं बॅकग्राऊंड सांगून म्हणजे काय सांगणार मी, असं होतं. माझी खूप ऑकवर्ड सिच्युएशन केली आहे तुम्ही. माझे मिस्टर हे JM फायनान्शियल्स नावाच्या कंपनीचे MD आणि CEO आहेत. त्यांच्या 5 डिग्रीज आहेत फायनान्समध्ये. म्हणजे त्यांनी CA, CS, कॉस्ट अकाउंटन्सी, CFA पार्ट 2 आणि BCom हे सगळं केलेलं आहे. आणि CAच्या परीक्षेत ते रँक होल्डर आहेत पूर्ण भारतात. आणि मी स्वतः प्रोफेशनली मेडिकल टेक्नॉलॉजी केलं आहे. माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूजमध्ये, जे मी 25 वर्ष चालवलं. कुटुंब आमचं अतिशय सधन घरातलं आहे. म्हणजे वर्षाला 5 भुजबळ भरत नसतील एवढा टॅक्स अंजली आणि अनिश भरतात. तर सुपारी जे घेण्याचं काम आहे किंवा घाण काम जे आहे ते भुजबळांसारखी लोक करत असतील, खडसेंसारखी लोक करत असतील, अजित पवारांसारखी लोक करत असतील, आम्ही तसली कामं करत नाही. आमच्या घरात एक काळा पैसा, 1 रुपया देखील येत नाही. पण 1.5 कोटी वर्षाचा इन्कम टॅक्स अंजली आणि अनिश भरतात. तर हे बॅकग्राऊंड ज्यांना माहिती नाही आहे ती लोक अशी वाटेल ती जे तोंडाला येईल ते बोलतात. ऐकून दुःख होतं की आम्ही का लढतो. कारण मी अख्खं जग फिरली आहे. आज आता तुम्ही माझे पासपोर्ट्स बघितले, 3 पासपोर्ट्स आहेत. 56 कंट्रीज आम्ही जाऊन आलो आहे. अगदी नॉर्थ पोलच्या स्कॅन्डिनेवियन कंट्रीजपासनं ते ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्या कंट्रीज, काही कंट्रीज आम्ही 3-3, 4-4 वेळा गेलो आहे. आणि इतकं फिरून जेव्हा आपण आपल्या परत देशात येतो तेव्हा आपला देश कधी बदलणार असं मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही वाटायचं. म्हणून जेव्हा अण्णा हजारे मूव्हमेंट सुरू झाली तेव्हा आम्ही अण्णा हजारे मूव्हमेंटमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम आदमी पक्ष बनला, त्याची मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. म्हणजे आम्ही फाउंडर मेंबर्स आहोत आपचे. आणि आप हा पक्ष का बनला होता तर कुठेतरी हे राजकारण बदलावं याच्या मागची आमची ती भावना होती. आणि ते तुम्हाला माहितीच असेल, सगळी चांगल्या घरातली चांगली माणसं त्याच्यात आली होती. पण मग लढा तिथेच सोडावा का? कारण 2015 मी जेव्हा आप सोडलं त्याच्यानंतर मी लढा चालू ठेवावा की सोडून द्यावा. पण जर आपल्यासारख्यांनी पण लढा सोडून दिला तर कसं होणार? कारण आता तुम्ही जर बघितलं विरोधी पक्षच उरला नाही. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे. तर सगळेच विरोधी पक्ष जर फुटला तर कोणीतरी विरोध ह्यांना करायला नको का? ह्यांचे भ्रष्टाचार बाहेर यायला नकोत का? तर आमच्यासारख्यांना नक्कीच लढावं लागेल आणि ते काम आम्ही मरेपर्यंत करूच. धन्यवाद. देश बदलण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी तुमचा हा लढा असाच अविरत सुरू राहावा यासाठी आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि डोरिन फर्नांडिसला जो न्याय मिळवून दिलेला आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात. तुमचंही बरंच कौतुक होत आहे, त्यासाठी तुमचेही धन्यवाद. तर आपण पाहतोय या ठिकाणी एकानं आवाज उचलला आणि न्याय मिळाला. उशिरा का होईना पण किंचित न्याय मिळालेला आहे. लढा अजूनही बाकी आहे डोरिन फर्नांडिसचा.
अंजलीताई त्या तितक्याच दमानं लढतील अशी अपेक्षा करूयात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.